गुड मॉर्निंग. परत एकदा आम्ही सज्ज आहे श्रमदानासाठी. आणि श्रमदान करत असताना आज जे जाळपोळ सिस्टीम चालू झाली आमची 2 दिवस झालं की आम्ही जे गवत काढलं होतं ते पेटवायचे नाही का. तर त्यासाठी आम्हाला आज माचीसची गरज आहे आणि माचीस आणण्यासाठी आम्ही आलो आहे आज एस टी स्टँड उपहारगृहात बोलतो कॅन्टीनमध्ये एस टीच्या. आम्हाला माचीस आणि थोडे कागद लागत आहे. महाराजांना थोडी रिक्वेस्ट करावं लागणार आहे. महाराजांचे आमच्या आधी विलय उपकार झालेले आहेत, त्या उपकारातून परतफेड आणखी होणं बाकी असतानाच आम्ही आणखीन एक उपकाराची अपेक्षा घेऊन महाराजांपाशी आलेलो आहेत. महाराज धाव द्या, माचीस द्या, अख्खा बुरच देऊ आम्ही तुम्हाला. धन्यवाद. हे आहे आमच्या महाराजांचं प्रेम. वेळोवेळी ते आम्हाला कसल्या पण गोष्टीला नाही बोलत नाहीत, त्याबद्दल महाराज तुमच्या मनापासून धन्यवाद. तुमचं प्रेम असंच असू द्या. पेपर म्हणल्यावर सगळंच महाराजांचं घ्यायचं म्हणलं महाराज बंद करून जाते. पेपर नाही सापडणार संकेतदा. तर हे एस टी कॅन्टीन बॉस आपला मिरजगाव आपली एस टी हे सॉरी आपला स्टँड या संकल्पनेत काय पाहिजे बाबा. चला, महाराजांनी आपली मदत केली म्हणले आपण महाराजांची मदत करूया. बाबा 5 वाले 10 वाले तुम्हाला कोणचं खायचं आहे? गोड आहे. हे काजू बदामाचं देऊ का? 10 रुपयाला आहे. 10 रुपयात काजू बदाम येतात. 10 रुपयात काजू बदाम येतात. हा, बिस्किटात काजू बदाम आहेत. एक नंबर बाहेर लागतो खायला. काजू बदाम बी येतात. ओके, धन्यवाद. भावानी केली ना बाबांनी, काही विषय नाही. असं काय? हा बोला. अजून एक 10 अजून एक 10चं देऊ. थांबा मग आता थोडं बदलून देऊ का? खाणार गोड पाहिजे. गोड पाहिजे का? गोड आहे का? गोड म्हणजे नुसता गोड नाहीये. हे गोड आहे का आता दिलेला? कोणचा? हे गोड नाही लय, पण बेस्ट आहे. म्हणजे खायला छान लागतो. गोड द्या गोड. आता एक गोड देतो. हा, हे गोड. हे केवढंच आहे? हे 10चाच. हे गोड आहे. मध्यम आहे का? हा, मध्यम आहे, पण त्यात काजू बदाम आहेत. काजू बदाम चांगले मग 10 दिले तुम्हाला, आता 10 द्यायचे. आता 10 द्यायचे. बर. सकाळी आलतो श्रमदानाला, पण महाराजांचं गिराईक केलंय आताच. हो महाराज, 2 बिस्किट पुढे विकले. 20 रुपये घ्या. ते काय 10 घेतले, 10 राहिले. ओके, धन्यवाद. पहिलं गिराईक कम्प्लीट झालंय. मध्यम गोड आहे का? मध्यम गोड आहे हे, आणि ते नुसतं मस्त गोड आहे. आनंद घ्या बिस्किटाचा. चला, पहिलं गिराईक करू. आता आपण आपल्या कामाला जाऊया श्रमदानाला, कारण की या गिराईकाच्या राड्यात श्रमदान तर बाजूलाच राहिलं होतं. एस टी स्टँड होतं. एस टी स्टँड नंतर अभी जाएंगे श्रमदान को. महाराज म्हणजे माचीस पोचलंय आपलं. माचीस पुढं गेलंय नाही का, त्यामुळे माचीसचं काही टेन्शन नाहीये. आपण मागून जाणार आहेत. ते जाळपोळीची सिस्टीम नाही आपल्याला नाही गेलं कळत, तरी पण यांना सहकार्य म्हणून मला काही ना काहीतरी करावं लागते. थोडं हे घेऊन जातो मटेरियल आहे जरा. हे आत्ता स्टँडचं आहे आमचं, आत्ताच काम झाले, त्यामुळे ना मटेरियल आहेत बरं का इथं. काही थोडे क्रिटिकल मटेरियल नाही, ही माती बिती भरलेली आहेत. काय हरकत नाही. चला, पोताडे जळू शकतात. पोताडे इट इज अ गुड बर्निंग. चांगलं बर्निंगचं काम करू शकते पोताडे. हे पोताडे घेतलेत मी. जाळ लावलाय वाघांनी. पुढच्या झाडात पाणी टाका ना. कोणचे? कालच दिलेत. अहो कालच दिलेत. काल बोलले तर परवा दिले असतील मग. नाही, काल दिलत ना. नानाच्या अखंड परिश्रमानंतर लागलेला जाळ. सारंग भाऊ फिरलेत.
सारंग भाऊ आता तुमच्यात अशी बी उष्णता म्हणजे काय बोलते नाही का गरम झालं असतं ना. ऊर्जा तयार झाली. ऊर्जा झाली असेल ना कारण की तुम्ही किती वेळ फिरलाय 1.25 तास 45 मिनटं ना 45 मिनटं म्हणजे पाऊण असते कोणतं? पाऊण तास फिरलेत नंतर मस्त व्यायाम नंतर आता परत शेकायचा आनंद कन्सेप्टच वेगळी पण भारी कारण की मी आज बी त्यांच्यासोबत फिरायला होतो मी पण आधी झाडाला पाणी दिले म्हणून सांग. हां झाडांना पण पाणी दिले ते काय ते तिकडे पुराणे बाबा झाडाला पाणी देते तिकडे ते मागच्या व्हिडिओ जसं मी बोललो त्यांना झाडाला पाणी द्यायला मस्त आवडतं डबल पाणी दिलं बाबा. त्यामुळे हे देत आहेत सारंग भाऊ हे यांचं नाद नाही बाई हे सकाळी लवकर उठतात 5 वाजता फिरतात दहशतवाले माणसे याला काय बघता येतं हे असते आमच्यासोबत संकेत आहेत त्यांना लय लवकर फोन लावला होता सुबे 7 नंतरच जाग येते. तुला 7च्या नंतर जागी तीन तिकडे काय तिकडची गाडी राहिली. काय नाही पाणी संपलं बी आवश्यकत निघले अरे पण पाणी इकडे राहिले हे सगळे झाले गाडी झाडे. त्यांची इच्छा आहे देऊन टाकून ते नाराज नाही करायचं कुणाला आता मामा बघ बरं कुणाला काय म्हणतात का एवढं होईल तेवढं बिचारे आपले आमचे अध्यक्ष आहेत केमिस्ट असोसिएशन श्रमदान ग्रुप आणि अध्यक्षांनी जाळा पोळायचं नाना जळ लागत असलं तर जाळा उगाच काय टाकाटाक करून राहिले काय झालं हे बघा फ्रेंड्स आपण बघू शकता किती जाळ मस्त लागला अशी जाळ लावत जायचं काम आपल्याला जमलं पाहिजे इथून पुढे. जीवनामध्ये आपल्याला असे जाळ लावता आलं पाहिजे जाळ तर लावता आला पाहिजे आणि मातीत असेल तर पुरी दुनिया जळेल ऐसा मिळवता येईल. वॉटर कॉन्फिडन्स याला म्हणतात कॉन्फिडन्स जीवनाचा जो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट काय बोलते नाही का ते सल्ला हा संकेतदानी देऊन टाकला नाही का हे असंच देऊन टाकतो आम्ही सल्ले लोक नाही का म्हणते मी गुरुमंत्र देणार आहे मी आज तुम्हाला सल्ला देणार आहे किंवा मी तुम्हाला एक उपदेश देणार आहे आम्ही चालता चालता सल्ले उपदेश गुरुमंत्र देऊन टाकतो नाही का आम्ही गर्व आपल्या मनात नाहीच बॉस चालता चालता आणि कुणाच्या लक्षात कधी सल्ला येईन सांगता येत नाही लागणार ओके चला आता मी कामाला लागतो अध्यक्ष माझ्या पेटलेत एकदा एक रिकाप मारू झाड इथं झाड काय नाही होणार आहे बस इतना ही जूम होता अभी पुराने बाबा दूर आहे हो पाणी देता येते संकेतदानी घेतलंय शस्त्र हातात आता संकेतदानी घेतले म्हणलं मला घेण्याची काही गरज आहे असं मला तरी कधी कधी वाटत नाही हे जाळत आहे 3 जागेवर जाळ लागलाय आज इथे जाळ लागलाय संकेतदा आणि अध्यक्ष 2 जणांवर ही जबाबदारी दिली आहे इथं सारंग भाऊ आहेत त्यांना ही याची जबाबदारी देऊन टाकली तुम्ही इकडे का आले हा आणि इथं लय मोठा जाळ बाबो त्याला लागू शकते लय मोठा जाळ झालाय ना तो फिकीर नाही त्याला लागून द्या फक्त सांगतो लागणार राव बरं चला बघू लागली याच्यासोबतच आज हे होतं आमचं सगळं श्रमदान आणि ते बऱ्यापैकी कम्प्लीट होतं आलंय इथं पाणी देते टुडेज वर्क कम्प्लीट आहे भेटू